मनोज जरांगे पाटलांचं उपोषण अखेर मागे. मंत्री विखे पाटील आणि प्रसाद लाड यांच्या शिष्टाईला यश. सकाळी सुरू झालेल्या रणरणत्या उन्हात सुरू झालेल्या आंदोलनावर रात्री उशिरा तोडगा. मराठा आरक्षणाच्या लढ्याला नवं वळण. हैदराबाद आणि सातारा गॅझेट नंतर आता कोल्हापूर गॅझेटची चर्चा. कोल्हापूर गॅझेटनुसार कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी. मनोज जरांगेंनंतर आता लक्ष्मण हाकेंची ही आंदोलनाची भाषा. ओबीसी आरक्षणाला धक्का लागेल तर मैदानामध्ये उतरू. आज आंदोलनाची तारीख आणि वेळेची घोषणा करणार. साखरेचे सर्वसामान्यांसाठी एक आणि कंपन्यांसाठी दुसरे दर ठरवले जाण्याची शक्यता. साखरेच्या ड्युअल दराबाबत शहांसोबत चर्चा. टू द पॉइंट मुलाखतीमध्ये विनय कोरेंची माहिती. इथेनॉलचा कोटा वाढवण्याबाबत केंद्र सकारात्मक. 2 महिन्यामध्ये इथेनॉल संदर्भात मोठे निर्णय होण्याची शक्यता. टू द पॉइंट मुलाखतीमध्ये विनय कोरेंची माहिती. पक्षनिधीवरून राष्ट्रवादीमध्ये नाराजी नाट्य. पक्षनिधीसाठी पार्थ पवारांकडून मंत्र्यांना सूचना. पार्थ पवारांची भूमिकेवर पक्षातील ज्येष्ठ नेते नाराज. सूत्रांची माहिती. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या बैठकीला आपण उपस्थित होतो. अजित पवार देखील उपस्थित होते. प्राजक्त तनपुरे यांचा दावा. पुण्यातील विषारी दारू प्रकरणाचं भिवंडी कनेक्शन. भिवंडीमधून मिथेनॉलचा मोठा साठा जप्त. अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई. राज्याला तीव्र उष्णता आणि उकाड्यापासून दिलासा. मान्सूनपूर्व पावसाच्या वातावरणामुळे तापमानामध्ये 2 ते 3 अंशांनी घट. मध्य महाराष्ट्र मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट. मुंबईसह उपनगरात पावसाचा शिडकावा. कल्याण डोंबिवलीसह ठाणे शहरातही पावसाच्या हलक्या सरी. उकाड्याने हैराण नागरिकांना काहीसा दिलासा. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची आज 301वी जयंती. अहिल्यानगरच्या चौंडी इथं विशेष कार्यक्रमाचं आयोजन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सभापती राम शिंदे उपस्थित राहणार.